तर नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, जनरल गटामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात विक्रमी बक्षीस हे एकसंबामध्ये आयोजित केलेलं आहे। तर दिनांक 5/3/2024 रोजी तब्बल 17 लाख रुपयाचं म्हणजे एकूण बक्षिसांची रक्कम ही 51 लाख रुपये एवढी आहे। तर 17 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस जनरल गटामध्ये देण्यात येणार आहे। तर आपण त्या संदर्भात कमिटीशी पंच कमिटीशी मुलाखत घ्यायला आलोय। तर आता आपण विचारूया नेमकं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे, बक्षिसाची सोय म्हणजे मैदानचे काय सोयी सुविधा आहेत, ज्या पब्लिकला काय सोयी सुविधा केल्यात, तसंच बैलगाडी मालकांचं जे काय आधार कार्ड ते इतर काही ज्या प्रोसिजर असणार आहे ती सगळी आपण आता पंच कमिटीला विचारणार आहे। तर सुरुवात करूया। तर तुमचं सुरुवातीला नाव सांगा। माझं नाव संभाजी शंकर पाटील, मुक्काम पोस्ट मलिकवाड, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव। आता हे मैदान कशाबद्दल आयोजित केले, काय आहे कारण नेमकं? हे मैदान 5 मार्च रोजी आदरणीय या भागचे भागविधाते प्रकाशरावजी हुक्केरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे 51 लाखाचं भव्य असं बक्षीस हे शर्ती मैदान इथं आम्ही आयोजित केलेलं आहे। तर आता त्यामध्ये बक्षिसाचं काय स्वरूप असणार आहे, म्हणजे एकूण किती क्रमांकाला किती बक्षीस आहे, किती गट आहेत, त्याबद्दल आता माहिती सांगा। ह्यामध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये 2 गट आहेत, एक अ गट आणि ब गट। अ गटामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 17 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 9 लाख रुपये, तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 5 लाख रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 2 लाख रुपये। हा झाला अ गटाचा। अ गटाला एकूण बक्षीस 33 लाख रुपये आहे। त्यानंतर ब गटाला पहिलं बक्षीस आहे 9 लाख रुपये, दुसरं बक्षीस आहे 5 लाख रुपये, तिसरं बक्षीस आहे 3 लाख आणि चौथं बक्षीस आहे 1 लाख। अशी ही ब गटाची एकूण रक्कम आहे 18 लाख आणि दोन्ही मिळून जी बक्षीसाची रक्कम आहे ती 51 लाख रुपये आहे। आणि अ गटासाठी प्रवेश फी जी आहे ती 51,000 रुपये आहे आणि ब गटाची जी प्रवेश फी आहे ती 31,000 रुपये आहे। तर ही 10% म्हणजे इतर मैदानांना कसं असते 10% जास्त प्रवेश फी असते, पण आता 17 लाख रुपयाला कमीत कमी प्रवेश फी, जेणेकरून सर्वसामान्य गाडीवानांचा बैल मालकांचा विचार करून ही प्रवेश फी आकारलेली आहे। तर आता आपण त्या मैदानाचं नियम व अटी आपण बघणार आहे। तर मित्रांनो, ह्या मैदानासाठी ज्या काही नियम व अटी आहेत कमिटीच्या, त्या आता नियम व अटी आपण बघूया। तर तुम्ही नियम व अटी सांगा। चालू करू। हां, सदरचं हे मलिकवाडचं सुप्रसिद्ध असं मलिकवाडा एकसंबा असं सुप्रसिद्ध मैदान, एकूण अंतर 9.5 किलोमीटर होतं आहे जाता येता। त्यामध्ये प्रत्येक वर्षी आता गेली 25 वर्ष हे सावकार म्हणजे प्रकाशरावजी हुक्केरे साहेब व व इथले आमचे लोकप्रिय आमदार श्री गणेशरावजी हुक्केरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व त्यांची नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली ते गेली 25 वर्ष मैदान आयोजित करत आहोत। या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे गेली 25 वर्ष या मैदानामध्ये कुठलाही गाडीवान असू दे किंवा त्यांचा मालक असू दे, कुठलाही तंटा न करता अगदी सुयोग्य पद्धतीनं इथं निर्णय घेण्यात कमिटीचा हातखंड आहे। व त्याचप्रमाणे आता आपण जे 5 तारखेला इथे बैलजोडी शर्यती करणार आहोत, त्या शर्यतीमध्ये कोणीही गाडीवान असेल जो बॅटरी विना लाठीकाठी, छत्री व मोटरसायकल व विशेषतः म्हणजे जे ढकले लावतात त्या सगळ्यांना या कमिटीकडून बंदी आहे म्हणजे जागी जागी आपल्या स्वयंसेवक राहतील, पोलीस फौजफाटा असेल यांच्या मार्गदर्शनाखाली व लाईव्ह ड्रोन कॅमेरा इथं सगळं पब्लिक जवळजवळ 1-2 लाख पब्लिक असेल ते सर्व त्याच्या डोळ्यानं बघणार आहेत व तो बघून व सर्व शेवटचा निर्णय इथं घेण्यात येईल अशी मी आपल्या पंच कमिटीनं सर्व शर्यत शौकीनांना व त्या गाडा मालकांना व गाडा संयोजकांना मी विनंती करतो की त्यांनी विना तक्रार व विना अडथळा आणता इथं हे सुप्रसिद्ध असं मैदान सुरळीत पार पाडावं अशी मी त्यांना विनंती करतो। तर मित्रांनो, आता हे झालं नियम व अटी। आता नियम अटी या मैदानाला तुम्ही आता पंच कमिटीने सांगितल्यातच, तरी पण हे इथं कसं आहे करेक्ट मैदान होणार आहे, कारण आत्तापर्यंत ह्या मैदानाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही आणि इथून पुढे लागणार आहे त्याची पूर्ण खबरदारी पंच कमिटीने घेतल्या। मग त्यामध्ये आता 10 साधारणपणे 50 ते 100 फुटाच्या अंतरावर त्यांची पंच कमिटीची मुलं काठी घेऊन उभं राहणार आहेत। त्याचप्रमाणे वरून ड्रोनचं शूटिंग होणार आहे आणि ड्रोनचं शूटिंग इथं येऊन चेक करून मगच नंबर दिला जाणार आहे, कारण काही वेळा काय होते समोर दिसून पण ते चालढकल केली जाते, तर इथं पूर्ण चेक करून नंबर दिला जाणार आहे। तर आता आपण बक्षिसांचं वितरण बघितलं, नियम व अटी बघितल्या, पट्ट्याचं आपण शूटिंग पूर्ण पुढं बघणारच आहे। पण येणाऱ्या पब्लिकला साधारणपणे आता एवढं मोठं मैदान आहे ह्या भागातलं, आणि ह्या भागात मोठं मैदान म्हणजे करेक्ट मैदानच होतं एकसंब्याचं, तर साधारणपणे 4.5-5 लाखाच्या वर पब्लिकची यायचा अंदाज आहे। तर त्यासाठी आता कमिटीने काय व्यवस्था केल्या,
त्यामध्ये पार्किंग असू दे, पाण्याची व्यवस्था असू दे, त्यासाठी आता आपण विचारूया. आता एवढं मोठं मैदान आहे, पब्लिक जास्त येणार. पब्लिक म्हणजे एक प्रकारचं अतिथी देवो भव या उक्तीनुसार त्यांनी आता पब्लिकची काय व्यवस्था केली आहे ती आता आपण विचारूया त्यांना. तर पार्किंगची व्यवस्था, परतनं पाण्याची व्यवस्था काय असणार आहे? येत्या 5 मार्चला आमच्या भागचे बेळगाव जिल्ह्याचे भाग्यविधाते आमचे सर्वांचे नेते आदरणीय कार्यसम्राट प्रकाश हुक्केरी यांच्या जन्मदिवसानिमित्त माननीय ह्या भागचे आमदार गणेशरावजी हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली येत्या 5 मार्चला बैलगाडी शर्यतीचं इथं आयोजित केलेलं आहे. तर ह्या शर्यतीचा लाभ बैलगाडी मालक असू द्यात, बैलगाडी ड्रायव्हर असू द्यात, बैलगाडीचे इतर जे सहकारी असतील त्यांना एक प्रकारचे एक संधी आहे, उपलब्ध आहे की एकसंब्याचं आणि मलिकवाडचं नंदीचं मैदान म्हणजे एक हिंद केसरी मैदान असं त्याला मैदानाला समजलं जातं आहे. इथं जी बैलगाडी नंबर काढती तिला एक वेगळं एक हिंद केसरी म्हणून समजलं जातं आहे. अशा या भव्य दिव्य शर्यतीच्या निमित्तानं इथं जे मैदान होणार आहे ह्या मैदानासाठी आत्ताच आमच्या सहकार्याने बक्षिसाचं असू दे किंवा नियमाचं असू दे सर्व काही सविस्तर माहिती आपणाला सांगितलीच. पण त्यासाठी इथं येणारे जे शौकीन आहेत, किमान एक आमचा अंदाज आहे की 5-1 लाख तरी किमान पब्लिक येईल. आणि हे 5-1 लाख लोकांना आल्यानंतर जी काय अडीअडचण भासू नये ह्यासाठी जी सुविधा लागती ती कशा प्रकारची असावी ह्यासाठी एक प्रकारची कमिटी करून आम्ही येणाऱ्या कमीत कमी 2 ते 2.5-3 लाखांच्या किंवा सर्व लोकांच्यासाठी पहिला म्हणजे महत्त्वाचं आमचे भाग्यविधाते आदरणीय प्रकाशरावजी हुक्केरी यांच्या विचारातून सर्वासाठी त्यांच्याच म्हणजे निधीतून सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कारण लांबून लोक येणार, आल्यानंतर काहींना म्हणजे भूक वगैरे असतीच, त्यासाठी पूर्ण लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी 8 ते 10 ठिकाणी स्टॉल लावणार आणि त्या ठिकाणी जेवणाची सोय असेल. त्याचप्रमाणे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पाणी पण लागणार, तर त्याकरिता 50हून अधिक ठिकाणी 50 टँकर उभा करून लोकांना पाण्याची सुविधा केली जाईल. त्याच्यानंतर पार्किंगची व्यवस्था वेगवेगळ्या भागातून इथं येणारे मला वाटतं 10 ते 12 रस्ते आहेत, पोट रस्ते, मेन रस्ता सोडून त्या पोट रस्त्यानं येणाऱ्या प्रत्येक रस्त्याला पार्किंगची सोय केली जाईल. तिथं व्यवस्थित तुमचं वाहन पार्किंग करून आम्हाला कोऑपरेशन करायचं आहे. त्याच्यानंतर येत असतेवेळी माणूस असू दे, जनावर असू दे, काही सांगता येत नाही, होऊ नये दुर्घटना कुठली होऊ नये ह्या विचाराचा मी पण काही सांगता येत नाही. काही घडलंच तर पशुवैद्यकीय सेवा आहे, मनुष्य म्हणजे येणाऱ्या प्रेक्षकांना जरी काय घडलं केलं तर त्यांचीही सगळी इथं सोय केली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो आहे की तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे. ते तुम्ही जेवढं सहकार्य आम्हाला देशीला त्याच्यावरनंच हे किती मैदान चांगल्या प्रकारे इथं आपण आयोजित करू हे तुमच्या सहकार्यावर अवलंबून आहे. पुढं तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं की पाण्याची व्यवस्था असते, पार्किंगची व्यवस्था आता प्रत्येक मैदानावर असतेच. पण मित्रांनो, ह्यांनी तब्बल 2-2.5 लाख, कदाचित त्यापेक्षा जास्तच पब्लिकची जेवणाची पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे. तर ठिकठिकाणी एक मंडपाची व्यवस्था असणार आहे जेवणासाठी. तर तिथं तुम्ही लाभ घ्या आणि हे मैदान जास्तीत जास्त करेक्ट पार पाडायचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्याकडून कुठलीही चूक होऊ नये किंवा त्या आपल्या चुकीचा तोटा कमिटीला होऊ नये याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्या. तसेच गाडी मालक, चालक यांनी सकट वेळेवर येऊन सहकार्य करा. आणि येताना ती काय पुन्हा एक माझी एक दुसरी विनंती आहे सर्व प्रेक्षकांना, गाडीवानांना वगैरे, तुम्ही आल्यानंतर आम्ही जे इथं राऊंड ठेवलेला असतो ह्या राऊंडच्या निमित्तानं जे आजूबाजूचे शेतकरी आहेत, तुम्हासारखेच ते देखील शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना काही इजा पोचेल, शेतकऱ्यांच्या पिकाला म्हणा किंवा त्यांच्या एकंदरीत वस्तूला अजिबात धक्का लागू नये याची खबरदारी घ्यावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे. तर मित्रांनो, हे मैदानचं एक वैशिष्ट्य म्हणजे आता कसं आहे, हे मैदान आपण आता जिथं उभा राहिलो आहे हे मैदान ह्यांनी शेतीतलं पीक काढून तयार केले. आणि इथं जे साधारणपणे एक 20 एकरचा हे तळ आहे, बरोबर का? 20 एकरचा हे तळ त्यांनी फक्त पार्किंग आणि बैल सुटायसाठी, बैलांना पट्ट्यावर आल्यावर सोडायसाठी ही जागा, 20 एकरची जागा सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, योग्य ती नुकसान भरपाई जी सांगल ती नुकसान भरपाई देऊन त्यांनी हे मैदान तयार केलं आहे. त्याबद्दल मी ह्या शेतमालकाचं अभिनंदनच करतो. त्याचं स्वतः सध्या आता उभं पीक होतं, परंतु सगळ्यांच्या आमच्या इच्छेखातर त्यांनी आम्हाला हे मैदानासाठी शेत दिलं. त्यासाठी त्यांचं मी आमच्या माननीय प्रकाशरावजी हुक्केरी असतील, गणेशरावजी हुक्केरी असतील किंवा आमची कमिटी किंवा आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय, आभारी मानतोय. तर मित्रांनो, ही होती पंच कमिटीची मुलाखत. वतीने
कन्नड घेऊया काय फक्त मला एवढं परफेक्ट येत नाही त्यामुळे जरा नाही त्याने तुम्हाला काय हेच करायला लागत नाही बोलतात त्यांचं हां चालते की